गणपती बाप्पा मोरया. तुझा भावनेला नवस बोलायला गेले आणि तुझा भावनेला नवस बोलला एखादा माणूस काय म्हणतो, मी तुझी प्रतिष्ठापना करायला आमच्या इथं किंवा तुला सोनं आणा देईल, पण असं काही झालं नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते पैशालाच काय चाटायचंय, पैसा कशाला, पैशाला आपण कमवतो पैसा आहे. ज्यावेळेस देवाची साथ मिळते तेव्हा आपल्याला पैसा कमवता येतो. तुम्ही सगळ्या मूर्त्या बघसान त्यांना एक आशीर्वाद देणारा हात असतो. आमच्या गणपतीचे कुठल्या हात आशीर्वाद देणारा नाहीये. गणपती स्तोत्राला सर्वसाधारणपणे काय म्हणून ओळखले जाते? लय जण म्हणजे तुमचा नवसाला पावतो का, मी म्हणलं टेस्ट करावं, नवसाला पावतो का नाही. गणपती बाप्पा मोरया. मंडळी, आपल्या गणरायाच्या वारीच्या आजच्या भागात आज आपण आलो आहोत पुण्यातील व्यापारी संस्कृतीच्या मध्यवर्ती ठिकाणी. मसाल्यांचा दरवळ, कोथिंबिरींच्या गड्ड्यांचा सुवास, ग्राहकांच्या किमतीच्या गप्पा आणि व्यापाऱ्यांच्या हुशार डोक्याचं गणित, या सगळ्या गजबजाटात एक महत्त्वाचा ठेवा लपलाय आणि तो म्हणजे आपल्या मंडईचा शारदा गजानन. 1893 जेव्हा पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली तेव्हा मंडईतल्या व्यापाऱ्यांनी असा विचार केला की गणेशोत्सव हा उत्सव फक्त वाड्यांमध्ये, घरांमध्ये साजरा न होता आपल्या या मंडईच्या धडधडीत सुद्धा तो साजरा झाला पाहिजे. आणि तिथूनच सुरुवात झाली मंडईच्या गणेशोत्सव परंपरेची. चला तर मग मंडळी, बघूया आजच्या आपल्या वारीच्या भागात काय काय गमती जमती घडतात, किती ज्ञान मिळतंय, किती माहिती मिळते आणि घेऊया बाप्पाचा आशीर्वाद सुद्धा. तेव्हा मी अथर्व कर्वे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चॅम्पियन वेफर रोल्स आणि WS बेकर्स प्रस्तुत वारी गणरायाची, को पावर्ड बाय एथिक्स MCB, क्लोदिंग पार्टनर प्रतिपदा क्लोदिंग, मीडिया पार्टनर कॅप्चर मीडिया. चला, गणपती बाप्पा मोरया. देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्नाभरा मुलगोरी मला रत्नाची मोठी कुंभेश्वरा वीरे हृदा मुकुट शोभा रुढती नुपुरे चरणी आगरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. या सेगमेंटचं नाव आहे चॅम्पियन वेफर रोल्स प्रश्नांचा ढोल ताशा. म्हणजे ढोल ताशा जसा वाजतो तसे पट्टापट प्रश्न विचारले जाणार. आता अगं जिंकते का अहो जिंकताय ते आपण बघूया. अट एक आहे, प्रश्न विचारल्यानंतर ज्या टीममधल्या सदस्याला उत्तर येत असेल त्यांनी आधी मोरया म्हणायचं. मोरया म्हटल्यावर मी माईक देईन आणि मग उत्तर द्यायचं. ठीक आहे, सुरू करूया. बोला गणपती बाप्पा. पहिला प्रश्न आपला असा आहे, आपण आता मंडईमध्ये उभे आहोत, तर पहिलाच प्रश्न हा आहे की मंडईच्या गणपतीला कोणत्या नावाने ओळखलं जातं? ज्याला उत्तर येते त्यांनी मोरया म्हणा. शारदा विनायक. शारदा विनायक. अजून परफेक्ट उत्तर कोणाला येतंय का? शारदा गणपती. अजून दोन्ही उत्तरं बरोबर आहेत, पण याचं परफेक्ट उत्तर असं आहे शारदा गजानन. शारदा गजानन नावाने. पण आपण दोघांनी एक पॉईंट कन्सिडर करूया. काय होतीये बरं का, चला पटापट. दुसरा प्रश्न थोडासा ट्रिकी आहे. प्रश्न असा आहे की गणपती बाप्पाच्या भावाचं वाहन काय? मोरया म्हणा. मोरया मोर करेक्ट आहे. कार्तिकेय स्वामींचं वाहन मोर. त्यामुळे आता स्कोर काय झालाय? 1.5 versus 1. दीड नाही एक आणि इकडे 2 झाले. आता चित्रपटाशी रिलेटेड प्रश्न आहे. चित्रपटाचं नाव सांगणारे अर्ध तुम्हाला पूर्ण करायचं. ओके, रेडी आहात सगळे? पु ल देशपांडेंचा चित्रपट आहे. चित्रपट ओळखायचा आहे डॅश गणपती. हा, गुळाचा गणपती. गुळाचा गणपती. क्या बात आहे, वा वा, जोरदार टाळ्या. आणि आता 2-2 झालेत बरोबर. 2 आहो. आता एक शेवटचा प्रश्न आहे, गणपती स्तोत्राला सर्वसाधारणपणे काय म्हणून ओळखले जाते? अथर्व शीर्ष. क्या बात आहे, क्या बात आहे. अशा पद्धतीने अहोनची टीम जिंकलेली आहे आणि अहोंना आमच्या चॅम्पियन वेफर रोल्स कडून छान चॉकलेट्स मिळत आहेत. तुम्ही तुमच्या अगनबरोबर शेअर करू शकता, पण आम्ही फक्त तुम्हाला अर्ध वा. अद्भुत गोष्ट आहे
कारण डोंगरे काची जे पैलवान होते ते त्यांना संतती व्हावी म्हणून नवस बोलायला गेले ते तुळजाभवानीला. आता तुळजाभवानीला नवस बोलायला गेले आणि तुळजाभवानीला नवस बोलला एखादा माणूस काय म्हणतो, मी तुझी प्रतिष्ठापना करायला आमच्या इथं किंवा तुला सोनं नाणं देईल, पण असं काही झालं नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते तुळजाभवानीच्या मंदिरातून बाहेर आले आणि त्यांनी यज्ञ मंडपावर शारदा गजानन बघितला. आता यज्ञ मंडपावर खूप मूर्त्या आहेत बारीक सारीक, पण त्यांचं लक्ष ह्याच मूर्तीकडे गेलं आणि ते म्हणले की मी शारदा गणेशची प्रतिष्ठापना आमची इथं करेल. आता ही अद्भुत गोष्ट आहे की असं कसं वाटलं, म्हणजे एक माणूस तुळजाभवानीला जातो आणि म्हणतो मी शारदा गजानन बसलोय. शेवटी हे आपण म्हणतो ना सगळं ठरलेलं असतं. आता देवगिरीच्या यादवांनी जेव्हा तुळजाभवानीचं मंदिर बांधलं तेव्हा कुठल्या तरी एका कलाकारांनी शारदा गजानन उभारले असतील, पण ते तेव्हाच ठरलं होतं की शारदा गजानन मंडईत येणार आहेत. बापरे वा वा वा. आणि आमच्या गजाननाच्या मूर्तीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही सगळ्या मूर्त्या बघता त्यांना एक आशीर्वाद देणारा हात असतो. आमच्या गणपतीचे कुठल्या हात आशीर्वाद देणारा नाहीये. याच्या मागं पण कारण आहे. कारण कसं होतं, लोक म्हणतात आज गणपतीकडे जातात म्हणतात मला ₹1,00,000 दे, पुढच्या वर्षी म्हणतात मला कोट दे. शेवटी इच्छा संपत नाही ना, आणि मग इच्छा माणसाच्या वाढत जाणारी इच्छा हे दुःखाचं कारण आहे. बरोबर. आणि आमचं गजानन तेच सांगतो, तुम्ही त्याच्याकडे या, बघत राहा, आनंद घ्या. इच्छा नाही होत मनात. मला लय जण म्हणजे तुमचा नवसाला पावतो का, मी म्हणलं टेस्ट करावं नवसाला पावतो का नाही. आणि मी घरातनं जेव्हा बाहेर निघतो ना तेव्हा इच्छा घेऊन मनात बाहेर निघतो, काहीतरी मागू आज आपण मागू म्हणून बाहेर निघतो. आणि समोर आलं ना की काही इच्छाच राहत नाही रे, आणि नुसतं बघत राहावं असं वाटतं. इच्छांचाच अंत झाला तर काय सुख काय. करेक्ट. म्हणून आमची त्याच्यापाशी लई श्रद्धा आहे. म्हणजे काम क्रोध मद मत्सर मोह माया जे षड्रिपू आहे सगळं मिटून जातं. त्यांच्यावर मात करायची असेल त्या बाप्पाकडे फक्त बघत राहा. इच्छाच राहत नाही. सर्वप्रथम दर्शकांना गणपतीच्या शुभेच्छा देतो. कृष्णकुंज ही थीम असं आम्ही कोणी कार्यक्रम ठरवलं नाही. आमच्याकडे एक आहे की जो कलाकार आहे जो डेकोरेशन करतो त्याला आम्ही मुभा होतो की तुझ्या संकल्पनेत काय इथं उभं राहू शकतं. आपली शारदा गणपती अशी पेशवाई थाटाची विराजमान आहे, म्हणजे लक्ष्मी नारायण म्हणू शकतो. तर साडीचा असा महाल असू शकेल किंवा जंगलामध्ये किंवा त्यांच्या कुंज वनात बगीच्यामध्ये कसं शोभून दिसेल त्या प्रकारे तू काय करू शकशील अशी संकल्पना पुढे आली. कारण आम्ही दरवेळेस वेगवेगळे महाल किंवा मंदिर स्वामींचं असेल किंवा वेगळ्या जेजुरी एकदा केली होती आपण. बरोबर. त्याप्रमाणे जे त्या कलाकाराची संकल्पना आम्ही त्याला महत्त्व देतो आणि आपण सांगणार की त्या कलाकाराला आतनं काय वाटतं आणि कशा प्रकारे त्याची कला काय चांगली उत्कट त्या बाहेर येऊ शकते. आम्ही त्याला ती मुभा दिलेली आहे. बोला गणपती बाप्पा. माझ्या बरोबर आत्ता एक गोड कुटुंब आहे, आपण त्यांच्याकडनंच त्यांची माहिती ऐकूया. आजी तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे माया प्रवीण फाटक. मूळची मी काळे आहे, माहेरची आडनाव. आणि काळे आणि फाटक परिवार आणि सोमण परिवार. बापरे, काळे फाटक आणि सोमण परिवार हा सगळा इथे आता माझ्या बरोबर आहे आणि तुम्ही एकत्रपणे छान नटून थटून देवदर्शनाला आलेले आहात. 40 वर्ष येतो आहोत. दगडूशेठ गणपती, मंडई गणपती, बाबू गेनो, दिव्या मारुती, तुळशीबाग, गुरुजी तालीम आणि जोगेश्वरी करून घरी. बरं. आणि या कोणाच्या पिढीतला काळे फाटक की कोण सोमण? अच्छा, हे या फाटक आहेत. कसं वाटतंय तू? अच्छा, या सोमण. हा, आणि तुम्ही फाटक. बरं, कसं वाटतंय येऊन? काय नाव तुझं? माझं नाव ओवी नाव आहे तुझं. अरे वा. आणि आमच्या कार्यक्रमाचं नाव बघ काय, वारी गणरायाची. त्यामुळे ओवी वारीमध्ये आली आहे, हे खूप छान झालं. आणि तू कितव्यांदा येतेस आता बाप्पाला? दरवर्षी येतेस? लहान दरवर्षी येते. बरं, आता आपण एक छोटासा खेळ खेळूया. आपल्या खेळाचं नाव आहे WS बेकर्स प्रस्तुत सूर निरागस हो. तर यामध्ये काय होणार आहे, आता तुम्ही एक सगळं कुटुंबच आहात. खरं तर आपण कॉम्पिटिशन करतो, पण आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला कॉम्पिटिशन नको आहे. त्यामुळे आपण एकच गाणं एक सुरात म्हणूया. फक्त अट एवढीच आहे की गाणं बाप्पाचं असलं पाहिजे. आणि जर तुम्ही ते व्यवस्थित एक कडवं म्हटलात तर तुम्हाला WS बेकर्सकडून एक गिफ्ट हॅम्पर मिळणार. सुरू करूया. मी गणपती बाप्पा मोरया म्हटल्यानंतर लगेच गाणं म्हणायला सुरुवात करायची. कुठलं म्हणताय? गजानना श्री गणराया. गणपती बाप्पा, गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया. मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया. वा वा वा, एकदा
तिन्ही परिवारांसाठी खूप जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आणि खूप खूप धन्यवाद आमच्या वारीत सहभागी झाल्याबद्दल. आणि आमच्याकडून एक छोटंसं गिफ्ट आहे. इतकं सुरेल गाणं म्हटल्याबद्दल आमच्या WS बेकर्सचे खास पेस्ट्रीज आणि काही केक्स तुमच्यासाठी आहेत. ते तुम्ही सगळ्यांनी घरी जाऊन आनंदाने शेअर करून खा. घ्या. आयुष्याचा असाच एखादा अनुभव की ज्यावेळेला खूप कठीण प्रसंग आला होता आणि आपण खचून गेलो होतो आणि तेव्हा अरे, बाप्पा तुला आठवला. आता खरं सांगू का मी, माझा प्रसंग ज्या वेळेस असा आलता की बघ, ज्या वेळेस आहे ना, म्हणजे आमच्या नवरदेव सासरे माझं नानापेठेत घर आहे माझ्या नवऱ्याचं, पण आम्ही माथेरानला असायचो. पण तरी काय झालं ना की ते आमचा नवरा होता दारुड्या, सासरा होता दारुड्या काय, आणि अशा हिशोबात मग मला ते घर सोडावं लागलं परत. आणि मग माझ्या मुलांना घेऊन मी पळून आले तिकडून. बापरे. हां, इथं पळून आले. इथं मग व्यवस्थित माझं मंडई भले माझं घर भलं, मंडई भले घर भलं. परंतु मग एक दिवशी काय झालं, म्हणजे आता हे असं झालं की माझ्या नंदूची मुलगी मला भेटायला आली आणि मला म्हणली, मामी मी तुम्हाला लई दिवस नाही भेटले, मी तुम्हाला भेटायला आले. ना आले तर आली. माझी पोरं असे खेळत असताना, छोटे छोटे लहान लहान असे खेळत असताना ती म्हणली, मामी मी आज घेऊन जाते, उद्या आणून सोडते. असं करून नेली तिने पोरं. नेली तर नेली, पण ती आहे ना माझ्याकडे परत आलीच नव्हती. बरं. मग मी भांडणं करून करून ते सगळे साथ आपल्याला मिळाली नाही इकडून तिकडून. मग देवाची साथ, सगळी साथ मिळाली आपल्याला. पण मग आता ती मुलं माझ्या तुमच्याकडे पोरा- आली की नाही फायनल? आता माझ्या मुलांना मुलं आहे सगळे माझ्याकडे. आता माझ्या म्हणजे घरी पण आता सगळं व्यवस्थित हां. चालू आहे. काय ज्यांनी आपलं वाईट केलं ना त्यांचं वाटूळच झालं. ते पैशालाच काय चाटायचंय, पैसा कशाला, पैशाला आपण कमवतो पैसा आहे. बरोबर. आणि ज्यावेळेस देवाची साथ मिळते तेव्हा आपल्याला पैसा कमवता येतो. तुम्ही ह्याचं त्याचं वाटोळं करताल, मग त्याच्यात कुठली साथ मिळणार आहे तुम्हाला? बरोबर. कसली साथ मिळणार आहे? मग मातेत जायचं. जुब्या सोंडेची उत्सव मूर्ती एकमेव ही शारदा गजाननाची आहे. या मूर्तीच्या नाभिकमळामध्ये सिद्धियंत्राची स्थापना केलेली आहे. विशेष करून ज्याप्रमाणे वामांगी रुक्माई दिसते दिव्य शोभा, त्याप्रमाणे पांडुरंगाच्या वामांगी रुक्मिणी विराजमान आहे. बरोबर. तसं शारदा देखील ही गणरायाच्या वामांगी विराजमान झालेली आहे. तुम्हाला आमची झुणका भाकर हे माहिती आहे का? झुणका भाकर हा पदार्थ हो माहिती आहे. झुणका भाकर म्हणजे शासनाची झुणका भाकर ही चालू आली पण ती बंदही झाली. बरं. पण अखिल मंडळाची झुणका भाकर कैलासवासी आप्पासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून 1972चा जो दुष्काळ महाराष्ट्रावर पडला होता, बरं. त्या दुष्काळात महाराष्ट्रातनं अनेक कष्टकरी वर्ग या मंडईच्या परिसरात आले. पण उपजीविके करता त्यांना मिळणारे नाम मात्र पैशातनं उपजीविका पूर्ण होत नव्हती. म्हणून आमच्या अखिल मंडळाने त्या काळात 50 पैशात झुणका भाकर ही चालू केली. बापरे. आणि ती आज तगात आमची चालू आहे. बरं. पुढे ही संकल्पना शासनाने घेतली, पण शासनाच्या किती झुणका भाकरी चालू आहेत लोकांना माहिती आहे, पण आमची ती चालू आहे. बापरे. हा बाप्पाचाच आशीर्वाद आहे ना. मी म्हणालो होतो ना, फक्त देशातनंच नव्हे तर देश विदेशांमधून पाहुणे आपल्या पुण्याचा गणेशोत्सव बघण्यासाठी खास येतात. माझ्याबरोबर आता आहेत सर. मे आय नो युअर नेम प्लीज? My name is Jonathan Karaze. जोनाथन सर. अँड मॅम? Pamela Kalaze. ओके. अँड यू आर कमिंग फ्रॉम विच कंट्री? वेअर आर यू? From Tanzania. तांझानियामधून ते इथे आले आहेत अँड यू आर स्पेशली कमिंग डाऊन टू इंडिया फॉर गणेशोत्सव फेस्टिवल? For visitation. फॉर स्टेशन. ओके. अँड व्हॉट डू यू थिंक अबाउट गणेशोत्सव फेस्टिवल? This festival is very, we have enjoyed it. I found it's good, ओके. well organized. वेल ऑर्गनाइज्ड. Yes, I've seen in many places, Okay. like Ndole Patni Road. Okay. I was seeing very small, but now I've seen the bigger one. This is Mandai Ganpati is very big. Yes, I've seen. Okay. Yes. So thank you for visiting our country. Can you repeat one thing after me? Yes. I'll say Ganpati Bappa and you both will say Moria. What will you say? Moria. 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 Okay. Ganpati Bappa. Moria. Mangal Murti. Moria.